जीवनातील सगळं टेन्शन संपून जाईल. 5 मिनिटं वेळ काढून फक्त हा व्हिडिओ ऐका. शांत राहणं तुमची ताकद पण आहे आणि कमजोरी पण आहे. फक्त तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आहे आणि कधी बोलायचं आहे. लक्ष्मीची चोरी होऊ शकते, परंतु सरस्वतीची नाही. म्हणून श्रीमंत होण्याआधी सुशिक्षित बना. फोटो काढायला 1 सेकंद लागतो, पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडतं. म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवण्यावर लक्ष द्या. कदर करा ज्यांची, जे मनापासून तुमची काळजी घेतात. नाहीतर काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्त असतात. कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका, कारण लोक त्या झाडाचं फळ पण खातात आणि त्या झाडाला दगडही मारतात. जर एखादी व्यक्ती तुमच्यासोबत वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका. थोडा वेळ घ्या, विचार करा, नाहीतर नंतर पश्चाताप होईल. कधीही वेळेवर आणि नशिबावर घमंड करू नका, कारण दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात. आयुष्यात असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजेत. जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे, आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात की तो कोण आहे. जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही, आणि पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावे लागते. लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे, नाहीतर तेच लोक तुमच्या डोक्यावर बसतात. कुणाची गरिबी पाहून नाती तोडू नका, कारण गरिबाच्या घरी जितका मान मिळतो तितका मान श्रीमंताच्या घरात सुद्धा मिळत नाही. माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका, कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही. श्रीमंतांपेक्षा गरिबांशी मैत्री करा, कारण गरीब मेल्यानंतर खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट स्मशानात येतो. शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं, पण असं शांत राहणं काय कामाचं जे तुमचं अस्तित्व संपवून टाकेल. जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका आणि स्वतःची इज्जत करा, मग दुसऱ्यांची. दुसरी गोष्ट, सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही. त्यामुळे पहिलं तर लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे, कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणणं बंद करा, नाही पण म्हणता आलं पाहिजे. पूर्ण 9 महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला. कोणाला इतकाही हक्क देऊ नका की एका सेकंदात तो तुमचं मन दुखावेल. आकाशात उडणारे पक्षीसुद्धा कधी घमंड करत नाहीत, कारण त्यांनाही माहीत आहे की आकाशात कायम थांबता येत नाही. शेवटी जमिनीवर यावंच लागतं. कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका, कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरज नाही, आणि ज्यांचा तुमच्यावर विश्वासच नाही त्यांना कधी तुमचं म्हणणं पटणार नाही. काही लोक तोंडावर इतकं खोटं आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणालाच कळत नाही. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहा. आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य. नशीबवान आहेत ते सर्वजण ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचा हात असतो. आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका, कारण प्रत्येकाकडे मलम नसतो, परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असतं, आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ चोळायला. आयुष्य हे गरजेनुसार चालत असतं. थंडीमध्ये सूर्याची आपण वाट पाहतो, उन्हाळ्यात त्या सूर्याचा आपण तिरस्कार करतो. आपल्या यशाचा रुबाब आई वडिलांसमोर करू नका, कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलं आहे. जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात, आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा मंदिरात फिरण्यासाठी जातात. पोटात गेलेले विष एकाच माणसाला मारतं, पण कानात गेलेलं विष
सगळीच नाती संपवून टाकत असतं. जोडीदार गरीब असला तरी चालेल, पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा, कारण गरिबी हटवता येते, पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणे खूप अवघड होऊन जातं. शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला कधीही नाव ठेवू नका, कारण भाकरी आज शिळी आहे, पण काल तिने आपलं पोट भरलं होतं, आणि चप्पल आज तुटली, पण तिने काल आपल्याला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळतं. माणसाने या 4 गोष्टींची कधीही लाज बाळगता कामा नये. जुने कपडे, गरीब मित्र, साधं राहणीमान आणि जुन्या विचारांचे आई वडील. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.